लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहे। एका ठिकाणी तर चक्क रहदारीच्या ठिकाणी फळ विक्री करणाऱ्या हातगाड्याच्या मागे अवैध धंदे जोमात सुरू आहे। तरी देखील पोलीस प्रशासन त्याकडे कानाडोळा का करतंय असा सवाल उपस्थित केला जात आहे। तसेच शहरात सुरू असणारे इतर अवैध धंदेही बंद करण्यात यावे या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयश्री कुणाल शिंदे यांचे गेल्या 12 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते। मात्र पोलीस प्रशासनाने ना उपोषणाची दखल घेतली ना अवैध धंद्याबाबतच्या कारवाईची। मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र अहिरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे गंगाधर दादा त्रिभुवन यांच्या मध्यस्थीने जयश्री शिंदे यांची 12व्या दिवशी शुक्रवारी तुर्तास उपोषण मागे घेण्यात आले। नमस्कार, मी जयश्री कुणाल शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहे। मी नगरपालिकेखाली 7 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहे। माझ्या 2 स्वरूपाच्या मागण्या आहेत, नगरपालिकेकडून आणि पोलीस प्रशासनाकडून। नगरपालिकेकडून अशी मागणी आहे की जे नगरपालिकेचे मालकी हक्काचे गाळे आहेत त्यांचे करार आतापर्यंत संपलेले आहेत, ते मालकी हक्काचे गाळे नगरपालिकेने ताब्यात घ्यावेत आणि त्यांचा परत फेर निलाव करून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ करून घ्यावा आणि 2 नंबरचे जे अवैध धंदे आहेत ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे आणि त्याच्यावर कायमस्वरूपी आळा, तर जे पण अधिकारी असेल किंवा कर्मचारी असतील त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, तरच हा 100% 2 नंबर धंद्यांना आळा बसणार आहे। कारण की जर पोलीस प्रशासन जर विकल्या गेलेलं असेल तर 2 नंबर धंद्याला आळा कधीच बसू शकत नाही आणि पोलीस प्रशासन जर विकलेलं गेलेलं नाही आहे तर 2 नंबर धंदे हे कायमस्वरूपी 100% बंद होतील। कारण की काही अधिकारी असे बोलतात की वरतून ब्रह्मदेव जरी आला तरी 2 नंबर धंदे हे कधीच बंद होऊ शकत नाही आणि याच्यात कुठंतरी बदल हा करावा लागेल। आणि जर ह्या प्रशासनाकडून आता जे पोलीस ठाण्यात जयश्री शिंदे यांनी पोलीस प्रशासनास धंदे बंद न झाल्यास तीव्र स्वरूपातील आमरण उपोषण करेल असा इशारा दिला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.